विदाऊट नंबर्स तुमच्यासमोर कोणतं शास्त्र आहे का? न्यूमरोलॉजी म्हटल्यानंतर सेलिब्रिटीजच फक्त न्यूमरोलॉजी करतात. सामान्य व्यक्ती हा न्यूमरोलॉजी अंकशास्त्र करू नाही शकत. तर याविषयी काय सांगाल? एका समाजाने आत्तामध्ये की हे फक्त उच्चप्रभू किंवा उच्चप्रभू लोकांसाठीच आहे, हे हां. मार्केटिंग केलं गेलं. बरं. म्हणून ते लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचलं. की लग्नाच्या आधी खूप गोष्टी चालू असतात. त्याचा नंबर किंवा त्याची न्यूमरोलॉजी बघणं हे कितपत महत्त्वाचं आहे? 1 वर्षाचा फक्त डाटा घ्या. त्या 1 वर्षामध्ये जो डाटा तुमच्याकडे डिवोर्सला आलेला आहे त्यातल्या 70% केसेस ह्या अरेंज मॅरेज आहेत. हं. त्यांच्या पत्रिका जुळत होत्या, त्यांची लग्न मुहूर्तावरती झाली. मग ते का डिवोर्सला गेले? असं मी बऱ्याचदा ऐकलंय की 12वा का 13वा मजला खूपच असा नसावा. काही हॉटेल्समध्ये वगैरे तर नसतोच बरेच जण मजला. 13वा फ्लोअर जो आहे तो तो स्किप करतात. स्किप करतायत. तर ह्या अशा गोष्टी असतात का खरंच? तुमच्या आयुष्यात जे अडचणी आहेत ते ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या अडचणी येत आहेत, हं. त्या सेम अडचणी असणारच घर तुम्हाला मिळणार आहे. अच्छा. जोपर्यंत तो पॅटर्न ब्रेक होत नाही, तुमची दशा अंतर्दशा चेंज होत नाही, तोपर्यंत तुमचा पॅटर्न चेंज होत नाही. नाही. मग आता आपण घर घ्यायला चाललोय, मग काय पाहायचं? तुम्ही हिंदी तुमच्या पॉडकास्टमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की 2026 मध्ये किंवा 25च्या एंडला महायुद्ध होऊ शकतं, याचं तुम्ही एक भाकीत सांगितलेलं होतं. बरोबर. तसं इराण आणि आता इस्रायलचं आणि US चं चालू झालेलंच आहे. येणारा काळ जो आहे हा आपल्यासाठी किंवा ओव्हरऑल जगासाठी कसा असेल हे आम्हाला सांगा. वॉरच्या मध्ये अशी एक वेळ येणार आहे की आपल्याकडे मोठी महामारी पण येते. अच्छा. त्याच पिरियडमध्ये तुमच्याकडे नैसर्गिक आपत्ती पण येते. आणि बरं. या सगळ्यांमध्ये साधारणतः तुमच्याकडे 3 महिने ते 7 महिने इलेक्ट्रिसिटी नसेल. आत्ता आपण सध्या न्यूजमध्ये आणि याच्यामध्ये बघतोय की अ, हे जे आपली शास्त्र आहेत, मग ज्योतिषशास्त्र असेल, न्यूमरोलॉजी असेल, याचा चुकीच्या पद्धतीने काही जण वापर करतात. आता आपण लेटेस्ट बातमी तर हो, पाहिलीच हो. असेल. तर बऱ्याच लोकांचा, जे सामान्य लोक आहेत, ह्या अशा काही घटनांमुळे त्यांचा विश्वास कुठेतरी डगमगतो असं पाहिल्यानंतर. 100%. तर अशा लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल? पुरुषोत्तम सर, स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टवर. आणि आम्ही तुमचे बरेच पॉडकास्ट बघितलेले आहेत आणि तुमचा हा आय गेस सेकंड मराठी पॉडकास्ट आहे. दुसराच मराठी पॉडकास्ट आहे. सो आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरू करूयात तुमच्या अनुमतीने. आणि न्यूमरोलॉजी रिलेटेड पॉडकास्ट आहे, त्यामुळे सुरुवातच मला ह्यानी करावीशी वाटेल की बरेच जे लोक आहेत किंवा ऑडियन्स आहे आपला, हा ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषशास्त्र मानणारा आहे आणि तो फॉलो करतो. पण एक लोकांचा असा समज झाला आहे की न्यूमरोलॉजी म्हटल्यानंतर सेलिब्रिटीजच फक्त न्यूमरोलॉजी करतात. सामान्य व्यक्ती हा न्यूमरोलॉजी अंकशास्त्र करू नाही शकत. तर याविषयी काय सांगाल? बघा, शास्त्र जर तुम्ही पाहायला गेलात तर हे एका पर्टिक्युलर वर्गाच्या लोकांसाठी म्हणून कधी कुठे सांगितलं गेलंय का? नाही. नाही. हे एका समाजाने आत्तामध्ये की हे फक्त उच्चप्रभू किंवा उच्चप्रभू लोकांसाठीच आहे, हे हां. मार्केटिंग केलं गेलं. बरं. म्हणून ते लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचलं. आता ओके. ॲक्चुअली न्यूमरोलॉजी आहे काय? तर न्यूमरोलॉजी एक शास्त्र आहे, जे तुमच्या साऱ्या पूर्ण ऑकल्ट सायन्सचा बेस आहे. बरं. मला एक सांगा, विदाऊट नंबर्स तुमच्यासमोर कोणतं शास्त्र आहे का? नाही. कोणतंच शास्त्र नाही होऊ शकत. म्हणजे अंकांपासून बनलेलं जर शास्त्र आहे, तर ते हं. बेस आहे ना. तो बरोबर. प्रत्येक शास्त्राचा बेस आहे. हं, विदाऊट हं. नंबर्स तुम्ही काहीही कुठल्याही शास्त्राला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मग ओके. त्याच रिलेटेड असणारं शास्त्र जर तुम्ही असं म्हणताय, की नाही ह्याला तेवढा इम्पोर्टन्स नाही किंवा हे ठराविक वर्गासाठी आहे, तर हे हं. कितपत योग्य आहे? नाही. अजिबातच नाही. बेसिकच न्यूमरोलॉजी हे जे शास्त्र आहे, हे रूट्सवरती काम करतं. बरं. जे लोकांना त्यांच्यापर्यंत प्रॉपर पद्धतीने हे कधी पोहोचलं गेलं नाही. हं, हं, हं. मी एक सिंपल उदाहरण देतो. मला सांगा, एखादं झाड आहे. आता हे झाड सपोज ऑकल्टचं झाड आहे. हां. तर हे ऑकल्टमध्ये कित्येक फांद्या आहेत, म्हणजे मल्टिपल ब्रांचेस आहेत. करेक्ट. आता ते सगळं उभं कशावरती राहिलंय? मुळं. मुळं.
ही सगळ्यात महत्वाची आहेत. मग जर तुमची मुळं जर त्या झाडाची न्यूमरोलॉजी आहेत, हं, तर वरती खोड, वरती फांद्या, फुलं हे सगळं तुम्ही जे म्हणताय, की नाही ते महत्वाचं आहे. तर हे कसं हं. काय चालेल? नाही खरं चालणार. हं, जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादी अडचण आहे, तर मी त्याला 2 पद्धतीने सांगतो. एक हां. आयुर्वेद आणि एक ॲलोपॅथी. ठीक आहे. मी बरं. ॲलोपॅथीच्या अगेन्स्ट नाही आहे. बट हं, जिथे गरजेचं आहे, तिथे तुम्ही त्याचा वापर केलाच गेला पाहिजे. करेक्ट. आता न्यूमरोलॉजी ही आपण आयुर्वेद म्हणतो. हं. बिकॉज ती मुळापासून काम करते. ओके. रूट्सपासून काम करते. मग आता ह्या 2 शास्त्रांमध्ये कॉन्फ्लिक्ट होण्यासारखं असं काहीच नाहीये. हां. एक शास्त्र इन्स्टंट रिझल्ट देण्यासाठी आहे आणि हं. एक शास्त्र हळू-हळू रिझल्ट देण्यासाठी आहे. बट बरं. दोन्हीमध्ये फरक आता एक दुसरं काय आहे? एक तुमचा पर्मनंट आजार दूर करतं, हं, कारण तुम्ही मुळापासून काम करता. आणि हं. दुसरं जे आहे, हे तुम्हाला टेम्पररी बेसिसवरती बरं झालंय हे दर्शवतं. ओके. हा फरक 2 शास्त्रांमध्ये आहे. आहे. पण मग सर न्यूमरोलॉजी जी आहे, अंकशास्त्र जे आहे, हे तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या-कुठल्या घटकांवर परिणाम करतं? प्रत्येक घटकावरती. हां, हां. कारण मुळं जर तुमची आहेत, तर त्यातनं जे शोषलं जाणार आहे, ते वरतीपर्यंत पोहोचवायचं आहे. हां, त्याला येणारी फुलं, त्याला येणारी फळं, हे सगळं जे आहे, जर रूट्समध्ये जर इश्यू असेल, तर हं. वरती पण इश्यू येणार आहे. मग हां. तुमच्या घराचा नंबर, गाडीचा नंबर, मोबाईल नंबर, नावाचे व्हायब्रेशन्स, प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट ही त्याच्यावरती रिलेटेबल आहे आहे. किंवा त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. ओके. न्यूमरोलॉजीमध्ये आता आपण जसं म्हणतो, की अ, मूलांक असतो, भाग्यांक असतो. बऱ्यापैकी ऑडियन्सला आता मूलांक काय, भाग्यांक काय हे थोडक्यात माहिती असतं. माहिती आहे. बट त्याच्यासोबत तुम्ही म्हणता, की दैवी अंक एक आपला असतो. दैवी अंक. तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा आणि जे आज पहिल्यांदा पॉडकास्ट बघतायत, सो त्यांना सुद्धा मूलांक आणि भाग्यांकाशी थोडी ओळख करून द्या. सांगतो. 3 नंबर्स आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. असे तर खूप आहेत. बट हे हं. 3 नंबर खूप महत्त्वाचे आहेत, की जे तुमची लाईफ जी आहे, हे डिस्क्राईब करतं इन शॉर्टमध्ये. ओके. सगळ्यात पहिले मूल्यांक, जो तुमच्या जन्मतारीख, जी हं, नुसती तारीख आहे, 1 ते 31 मध्ये एक तारीख कोणती तरी आहे. हं. त्याची सिंगल डिजिट टोटल केली, की जो नंबर येतो, तो तुमचा मूल्यांक. बरं. त्यानंतर तुमची पूर्ण जन्मतारीख, हं, त्याच्यामध्ये तुमच्या जन्मतारखेतलं साल हे हं, पूर्ण घ्यायचं. म्हणजे 1900, 2000, 1800 जे काही आहे, हे हं, पूर्ण घ्यायचं आणि याची सगळ्यांची जर टोटल तुम्ही केली, तर ती हं. सिंगल डिजिट येईपर्यंत केली, की तो तुमचा भाग्यांक. बरं. त्यानंतर येतो दैवी अंक. आता हा दैवी अंक म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला असे खूप महाभाग आहेत, हं, हं. जे ऑकल्ट सायन्समध्ये आहेत. मग ज्यांनी त्या दैवी अंकाला वेगवेगळी नावं दिली आणि स्वतःच्या नावाने रजिस्टर्ड केलं. म्हणून ओके. आम्हाला ते वापरता येत नाही. म्हणून आम्ही ते दैवी अंक. मग आता तो दैवी अंक ते त्यांच्या नशिबाने किंवा माझ्या नशिबाने आपल्याला त्याला नाव देता आलं, हां. तर तो देवासारखा आहे. बरं. तर तो कॅल्क्युलेट कुठून होतो? तुमच्या फक्त सालातून. अच्छा. तुमच्या सालाची सिंगल डिजिट टोटल करायची. इथे फक्त काय आहे, की तो मेलसाठी आणि फिमेलसाठी वेगळा फॉर्म्युला आहे. बरं. मेलसाठी जो नंबर येईल हं, त्याला हं. -11 मधनं मायनस करायचं आहे. ओके. मग जो नंबर येणार आहे तो साहजिक आहे मायनसच येणार आहे. हां. आणि फिमेलसाठी तो +4 करायचा आहे, जो कधीही मायनस येणार नाही. नाही. तो प्लसच येणार आहे. तर ओके. हे फॉर्म्युला जर तुम्ही वापरले तर MBD हं. मूल्यांक, भाग्यांक, दैवी अंक हे तुमचे 3 नंबर्स कॅल्क्युलेट होतील. ओके. आता यातला दैवी अंक खूप महत्वाचा काय आहे? हं, हं. तर बरेच जण त्याला कुआ नंबर, युनिव्हर्सल नंबर, एंजल नंबर ह्या नावाने संबोधतात. ठीक आहे. हं. पण मग हा महत्वाचा काय आहे? आता साहजिक आहे ज्यांनी एंजल नंबर नाव दिलं, हां. याचा अर्थ ते तुमच्यासाठी काहीतरी सपोर्टचं काम करते. बिकॉज एंजल आपल्याला एक आपल्या थेरॉटिकल किंवा आपण हं. ऐकून हे माहिती आहे, की एंजल्स आपल्याला सपोर्ट करतात. हां. मग तसंच आपले देव आपल्याला सपोर्ट करतात. हो. म्हणून आपण त्याला दैवी अंक म्हणलं. तर बरं. हा नंबर तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला सतत सपोर्ट करत असतो. पण ओके. मग तो पुरुषांसाठी मायनस आहे. हं. पण मग तो मायनसचा प्लसही केलं जाणं खूप गरजेचं आहे. तर ओके. तो फॉर्म्युला आहे. बेसिक हं. आहे ते. ते सगळं सोपं आहे. दैवी अंकाचं आम्हाला एखादं उदाहरण सांगू शकता आणि समजा तो जो नंबर येतो, त्याचा परिणाम कसा होतो हे पण आम्हाला सांगा? चला माझ्यावरूनच मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हां. मी ऑकल्ट सायन्समध्ये नव्हतो. हं. मी मेकॅनिकल फील्डमधला माणूस आहे. बट मी एकदा शिर्डीला गेलो. साईबाबांवरती माझी श्रद्धा होती. मी रेकी करत होतो बेसिकली त्यावेळेस. मी बरं. माझ्या स्वतःसाठी म्हणून रेकी शिकलेलो होतो मी. हं.
बट योगायोगानं मी शिर्डीला गेलो आणि शिर्डीमध्ये साईबाबांच्या तिथं दर्शन झाल्यानंतर मला काय वाटलं माहीत नाही. बट मी तिथं कडक विकत घेतलं. हां. जे आपलं साधं कडं असतं हे कडं विकत घेतलं. तर माझा दैवी अंक -7 आहे. अच्छा. आता जर तो मला प्लस करायचा आहे, हं, हं. तर मी कडं घातलं गेलं पाहिजे. हे माझ्या नंतरच्या अभ्यासातनं मला समजलंय. हे बरं. मी तिथे रिलेट केलं गेलं. हं, हं. आता तो मायनस होता. तो प्लस कडं घातल्यामुळे झाला. हं, हं. तिथून पुढे मला ऑकल्ट सायन्सची अजून जास्ती क्युरिओसिटी वाढली. मी शिकायला लागलो आणि हां. योगायोगानं पूर्ण वेळ आता मी याच्यामध्ये आलो. बरं. याच्यापेक्षा दुसरं भारी उदाहरण काय आहे? काय असेल? वाह! वाह! जसं मूलांक किंवा भाग्यांकमध्ये 1 ते 9 नंबर असतात, तसे दैवी अंकमध्ये पण 1 ते 9 1 असतात ते का? 9 असतात. आणि मग ते 1 ते 9 मध्ये प्रत्येक नंबरला एक देवता असते का? नाही, हं. देवता असं नाहीये. हं, फक्त हं. तो तुमच्यासाठी सपोर्टचं काम करतो. म्हणून आपण त्याला एक छान नाव द्यावं. हां. बिकॉज जी एक्झिस्टिंग नावं होती ती देणं शक्य नव्हतं. हां, हां. म्हणून आपण त्याला दैवी अंक असं नाव दिलं. म्हणतो. सर असं म्हणलं जातं, की मूलांक जो आहे हा वयाच्या 30 वर्षापर्यंत असतो आणि भाग्यांक त्याच्या पुढे किंवा तुमचं लग्न झाल्यानंतर भाग्यांक तुमच्या आयुष्यात काम करायला लागतो. तर हं. हे कितपत खरं आहे? नाही, हे असं नाहीये. बेसिकली काय आहे बघा, एक एक पिरियड होता. साधारणतः कॉलेज झालं हं. आणि तो हायर एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर कमवायला लागतो. हां. ठीक आहे. तर एक काळ होता ज्यावेळेस तो कमवायला लागायला त्याला 25-30 वर्ष साधारणतः लागायचे. हं. तर ॲक्चुअली भाग्यांक कसा ॲक्टिव्हेट होतो? हं, हं. मूल्यांक डिॲक्टिव्हेट होत नाही. हां. भाग्यांक ॲक्टिव्हेट होतो कधी? ज्यावेळेस तो पैसे कमवायला लागतो. अच्छा. ते पैसे त्याच्या उदरनिर्वाहासाठी वापरले जातात. बरं. नुसते कमवायला लागून बँकेत ठेवून नाही. म्हणजे नाही, आता नाही. माझा मुलगा आहे 13 वर्षाचा. बट तो राखी विकून, आकाशकंदील विकून पैसे कमवतो. मग त्याचा ॲक्टिव्हेट झाला का? नाही. नाही. कारण तो घरामध्ये ज्या गोष्टी लागतायत, हं, हं. त्यासाठी त्याचा पैसा वापरला जातोय का उदरनिर्वाहासाठी? नाही. नाही. मग त्याचा ॲक्टिव्हेट होणार आहे का? नाही. नाही. जो ते पैसे कमवलेले उदरनिर्वाहासाठी, हं. भले तो अजून मॅरिड नाही आहे, हं. बट आई-वडिलांबरोबर राहतोय आणि 2 पैसे तिथे तो खर्च करतोय हां. घरातल्या कामांसाठी, घरातल्या गोष्टींसाठी, बरं. तर त्याचा भाग्यांक ॲक्टिव्हेट होतो. अच्छा. मग बरेच जण कॉलेज करता काम करतात. हं. का? तर घरात गरज आहे. मग बरोबर. त्याचा भाग्यांक ॲक्टिव्हेट होतो. अच्छा. जेव्हा त्याचं पहिलं पेमेंट, हं, हं. स्वतःच्या कष्टाचं पहिलं पेमेंट येतं, त्यावेळेस त्याचा भाग्यांक ॲक्टिव्हेट होतो. ॲक्टिव्हेट होतो. म्हणजे आता जसं आता आम्ही पॉडकास्ट करतोय म्हटल्यानंतर हे आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. येस. सो त्यामुळे आता आमचा भाग्यांक ॲक्टिव्हेट ॲक्टिव्हेट झाला. झालाय. येस. ओके. आता मी एक जस्ट माझं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझी बर्थ डेट आहे 21/11/1998. हं. तर ह्याच्यामध्ये माझा मूलांक जो आहे तो 3 येतो, 3. भाग्यांक 5 येतो. हं. पण मला ह्याच्यात हे विचारायचं आहे, की 1 हा आकडा भरपूर वेळा आलेला आहे. म्हणजे 11 हे नोव्हेंबरमधलं 11 आलं किंवा 1998 मध्ये परत 1 आला आणि 98 मध्ये डबल 9 एकदा आलं. 9 सो हे डबल डिजिट्सने किंवा अशा मल्टिपल डिजिट्सने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? खूप मोठा परिणाम होतो. हं. आपण जेव्हा शिकवतो, बेसिकली तो टॉपिक खूप मोठा आहे. पण हं. मी एक बेसिक सांगतो. आपण जेव्हा शिकवतो, त्यावेळी त्याच्यामध्ये तुमच्या कर्मा ग्रिडमध्ये, आता हां. कर्मा ग्रिड म्हणजे काय? तर लोकं कन्फ्यूज होतील, की काय कर्मा ग्रिड? लोशो ग्रिडलाच आम्ही कर्मा ग्रिड म्हणतो. बरं, बिकॉज जर तुम्ही ते पाहिलं, तर ते शनी यंत्र आहे. बरं. ठीक आहे. लोकं त्याला लक्ष्मी यंत्र म्हणतायत किंवा लोशो ग्रिड म्हणतायत. हं, हं. तर हे काही नसून ते कर्मा ग्रिड आहे म्हणजे शनी यंत्र आहे. ओके. तर त्याच्यामध्ये कोणता नंबर किती वेळेस येतोय, कोणता नंबर येतोय, नाही येतोय, या सगळ्यांचा तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या स्वभावावरती, हं. तुमच्या प्रत्येक घडामोडींवरती त्याचा इम्पॅक्ट येतो. ओके. सिंपल आहे. एक अंक 3 वेळेस जर येतोय, हं. तर याचा अर्थ काय? ही व्यक्ती प्रचंड बडबडी आहे. ओके. एकदा बोलायला लागली की थांबतच नाही. हां. आता तुमच्याकडे किती वेळेस आहे? 3 वेळेस 3 आहे. वेळा. आता ही व्यक्ती लॉजिकल बोलते. ओके. हं. ही इलॉजिकल, म्हणजे काही जण बडबड करतात. आता लहान मूल बडबड करतं, पण त्याच्यामागे काही लॉजिक आहे का? नाही. नाही. अशी काही व्यक्ती सुद्धा आहेत, की जे बोलतात, हं, हं. प्रचंड बोलतात, पण त्याच्यामागे काही तथ्यच नाही. हं. आउटकम काय येणार आहे त्यातनं? कुणाला नॉलेज गेन होणार आहे का? किंवा त्याला काही उत्पन्न त्यातनं मिळणार आहे का? तर तर नाही. नाही. असे आपण बरेच नेतेही पाहतो, की जे काय बोलतात ते त्यांचं त्यांनाच माहिती, पण त्यातनं आउटकम येत नाही काय. येत नाही. ओके. असाच जर तो 4 वेळेस असेल, तर तो मितभाषिक असतो. ओके. म्हणजे तो कमी बोलतो. हं. बट जेव्हा बोलतो त्यावेळेस असं मुद्द्याचं बोलतो, हं, हं. की मग समोरच्याला त्याच्यावरती इम्प्रेस व्हावंच लागतं किंवा त्याला ते मानावंच लागतं. ओके. असं प्रत्येक अंक किती वेळेस आहे याचा इम्पॅक्ट येतो. येतो.
आता आपण म्हणजे तुम्ही मूलांक, भाग्यांक आणि दैवी अंकाबद्दल सांगितलं. आता आपण प्रॅक्टिकल अजून गोष्टींकडे जाऊयात, जे आपण डेली लाईफमध्ये अनुभवतो अशा. हं. या नंबर्समध्ये असे काही लकी नंबर्स असतात का? म्हणजे मला काही सबस्क्रायबर्सचे प्रश्न विचारावेसे वाटतील. काही लोकं म्हणतात, की 8 नंबर हा सगळ्यात वाईट असा नंबर आहे. काही लोकं म्हणतात 5 नंबर हा सगळ्यात लकीएस्ट नंबर आहे. हं. काही म्हणतात, की लिहिताना कुठल्याही याला कोपऱ्यात 24 लिहायचं कारण 24 हा युनिव्हर्सल नंबर आहे. तर ह्या सगळ्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, असं काही नसतं. आता तुमच्यासमोर बसलेला व्यक्ती 8 तारखेचा आहे, म्हणजे बरं. 8 नंबरचा आहे. आता जर तुम्ही हे नंबर जर पाहायला गेलात, बेसिकली एक फॅक्टर आहे, की बघा तुम्ही फक्त 8 नंबरचे आहेत का? हं, नाही. तुमचा भाग्यांक पण आहे, हो. दैवी अंक पण आहे. मग तुम्ही एकाच नंबरला का का सांगता, की मी फक्त 8 नंबरचा आहे? हां. नाही. ते हे तिन्ही नंबर तुमचे आहेत ना. हं, हं. दुसरी गोष्ट, ते कुठल्याही पानावर फक्त 24 लिहिणं हे योग्य नाही. नाही. बिकॉज हे युनिव्हर्सल नाही. हे ओके. प्रूव्ह केलंय. मी बऱ्याचदा माझ्या क्लासमध्ये मी सर्वांना सांगितलंय, दाखवलं गेलंय, हं, हं. की एखाद्या व्यक्तीसाठी तो चांगला आहे, पण ओके. एखाद्या व्यक्तीसाठी तो खराब आहे. खराब. मी एक त्याच्यावरून एक उदाहरण सांगतो. माझा एक विद्यार्थी आहे लातूरचा. हां. तर त्याने पुण्यामध्ये कोणतरी न्यूमरोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडनं नाव सिंक्रोनाइज करून घेतलं. त्याचं नाव, बायकोचं नाव 24 वरती दोघांची नावं सिंक्रोनाइज केली. टोटल नाव 51 वरती सिंक्रोनाइज केली. बरं. जबरदस्ती ओढून ताणून ती सिंक्रोनाइज केलेली हं, होती. हं. काही वर्षानंतर त्याला, म्हणजे काही नाही, 3 ते 4 वर्षातनं त्याला हे समजून आलं, की माझ्याकडे पैसा-पाणी सगळं आहे. पण हे सगळं कर्जातून आलेलं आहे. अच्छा. म्हणजे ते सगळं मिळवण्यासाठी कर्ज केलं कर्ज गेलं. होईल. मग हा 24 नंबर त्याला काय देतोय? कर्ज. कर्ज देतोय. छान-शौकत देतोय, हं, हं, पण हं. ती कर्जातून येतीये ना. करेक्ट. याचा काय अर्थ आहे? याला काही उपयोग आहे का? नाही. म्हणजे नाही. तो प्रत्येकाला एकसारखा नाही. नाहीये. म्हणजे दिसायला जरी त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तुम्हाला खूप मस्त, अरे वाह! काय छान अर्निंग करतोय. बट ते त्यालाच माहिती आहे, की त्याने ते कर्जातून आणलंय, हं. की कमाईतून आणलंय. बरं. हा फरक हा आहे. फरक आहे. मग असे कुठले लकी नंबर आहेत का, की जे लोकं फॉलो करू शकतात? नाही, असं प्रत्येकासाठी सेम लकी नंबर नाही. नसतं. बेसिकली मी लकी नंबरमध्ये जात पण नाही. हं, हं. मी फेव्हरेबल नंबर्समध्ये जातो. ओके. फेव्हरेबल नंबर कशासाठी? तुम्ही शिड्या, पायरी चढता, आपण जिन्यावरती सेकंड फ्लोअरला जायचं म्हणजे तुम्ही ग्रोथच्या डायरेक्शनने कायम, आपण सक्सेस जर कुठं पाहिलंय हं, हं. ऑनलाईन, तर तिथे पायऱ्या दाखवल्या जातात ना. बरोबर. मग त्या पायऱ्या ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला सपोर्टचं काम करतात. बरं. म्हणून तुम्ही वर जाऊ शकता. तर तसे तुमचे सपोर्टिव्ह नंबर्स, हां. फेव्हरेबल नंबर्स हे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. महत्वाचं लकी नंबर महत्वाचा नाही. नसतो. ओके. आणि प्रत्येकासाठी हे वेगळे आहेत. हं, हं. हे सगळ्यांसाठी सेम सेम नाही. नसतात. सो आता बऱ्याच सबस्क्रायबर्सला त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. त्यासोबत अजून एक विचारावसं वाटेल, ते म्हणजे आपण आता इंडिव्हिज्युअल नंबर्स बाबतीत बोललो. अर्थातच प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न असतं हं. आणि लग्नाच्या आधी खूप गोष्टी चालू असतात, की योग्य जीवनसाथी निवडणं, मग त्याची कुंडली बघणं. त्यासोबतच त्याचा नंबर किंवा त्याची न्यूमरोलॉजी बघणं हे कितपत महत्त्वाचं आहे? मी एक अभ्यास सांगतो. ठीक आहे. आपल्याकडे एक खूप, जगाचं नाही सांगत मी. हं, हं. पुणे, आपले जे पुणे आहे, पुण्यामधल्या कोर्टमध्ये जाऊन हे चेक करायचं, की किती केसेस डिव्होर्ससाठी आलेल्या आहेत. ठीक हां. आहे. 1 वर्षाचा फक्त डाटा घ्या. त्या 1 वर्षामध्ये जो डाटा तुमच्याकडे डिव्होर्सला आलेला आहे, त्यातल्या 70% केसेस ह्या अरेंज मॅरेज आहेत. हं. त्यांच्या पत्रिका जुळत होत्या. त्यांची लग्न मुहूर्तावरती झाली. मग ते का डिव्होर्सला गेलेत? हां. बिकॉज मॅच मेकिंग ही जी पद्धत आहे, ही पाहण्याची जी पद्धत आहे ना, पद्धत ही आहे. खूप वेगळी आहे. आज हां. माझ्याकडे मी 16 वर्ष झालं काम करतोय. एकही अशी केस नाही, की हं, जी हं. मी सांगितलंय गो हेड, हं, पर्सेंटेज एवढे-एवढे जुळतायत. ह्या गोष्टी प्रिकॉशन घ्याव्या लागतील. हं, ह्या गोष्टी करा. आणि त्यांची केस डिव्होर्सला गेली आहे. आयदर त्यांच्यामध्ये क्लॅशेस आहेत. हं. होऊच शकत नाही. अच्छा. आजपर्यंत एकही फीडबॅक नाही. बरं. बिकॉज ती पाहण्याची पद्धतच वेगळी आहे वेगळी आणि आहे. ते पाहिलं जाणं खूप गरजेचं आहे. ओके. रिसेंटमध्ये माझ्याकडे एक केस आलेली आहे. लव्ह मॅरेज आहे. दोन्हीकडचे तयार आहेत. ठीक आहे. पण पत्रिका दोघांच्याही जुळत नाहीत. नाही. मुलगी माझ्याकडे आली आहे, की आमच्या लग्नाला अडचणी येतायत. कोणतरी एक्सपायर होतंय किंवा हं. काहीतरी होतंय आणि
आमचं पुढं जात आहे. हं. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, तुमच्या पत्रिका जुळत नाहीत. हां. न्यूमरोलॉजिकली तुमचा न्यूमरोस्कोप जुळत नाही. ओके. तर ती म्हणली, "सर आता काय करायचं?" म्हणलं, "बेटर वे आहे, की तुम्ही दोघांना एकमेकांना समजून घ्या हं, आणि वेगळे व्हा. तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल तू हं. तुझं, त्याने त्याचं लग्न करणं सगळ्यात योग्य." ओके. हे त्यांनी ऐकलं नाही. हं. हे लग्न केलं. एकच महिना झालाय. त्यांनी लग्न केलंय आणि मुलाचा ॲक्सिडेंट झालाय. आता बरं. मुलगा आय-सी-यूमध्ये अजून सुद्धा मुलगा कोमात आहे. मग हे बापरे! जाणं कितपत योग्य गेलं? काय हं. मिळालं? काही नाही मिळालं. मग हे जाणं चुकीचं आहे. ओके. याची पद्धती आहे. मी माझ्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना ही गोष्ट शिकवतो, हं, की हं. ह्या पद्धतीनेच आपल्याला पाहायचंय. ओके. गुण तर पाहायचेत, पण 2 पर्सनॅलिटीज मॅच होणार आहेत का? ते हे पण पण बघायचं. पाहायचंय. 2 पर्सनॅलिटी मॅच होत असतील तर कसंबसं ती हं. गाडी जाईल कडेला. हं, बट हं. जर गुणच मिळत नसतील, तर मग ते चुकीचं आहे. चुकीचं. मग याच्यावर काही रेमेडीज असतात का? असतात ना. हं, हं. सगळ्यात मोठी रेमेडी व्हायब्रेशन्स. ओके. जे आपण न्यूमरोलॉजी जी आहे शास्त्र, हे व्हायब्रेशन बेस्ड सायन्स आहे. हं, हं. मग तुमचे व्हायब्रेशन्स काय आहेत? तुम्ही तुमच्या पत्नीला काय आवाज देता? तिथे काय हां. व्हायब्रेशन जनरेट होत आहेत? बरं. तुमचा पती तुम्हाला काय आवाज देतोय? हे हं. व्हायब्रेशन्स आहेत ना, ही सगळ्यात मोठी रेमेडी आहे. ओके. तर ती रेमेडी केली, की खूपशा गोष्टी ज्या आहेत ह्या चेंज होतात. ओके. आपण थोडक्यात काय आहे, आपण न्यूमरोलॉजी म्हणजे नशीब, हं. अंकशास्त्र म्हणजे नशीब. तुमचं नाव हे तुमचं नशीब आहे. हं. मग तुमचं नशीब आपण चेंज करतो, हं, हं, हं. ट्यून करतो. त्याने ती गोष्ट जी घडणारी आहे, ती सुद्धा नाही घडत. नाही. आयदर त्याची इंटेन्सिटी कमी होते. बरं. भांडणं होतील, पण मग अगदी कमी. टोकाला नाही जाणार. त्यातल्या त्यात ते त्यातल्या त्यात ते निस्तरतील. बॅलन्स होईल. ओके. मग आता जे प्रेक्षक आपला आत्ता पॉडकास्ट बघतायत, त्यांच्यासाठी तुम्ही असे कंपॅटिबल नंबर्स सांगू शकता का, की ज्यांचा जीवनसाथी जर त्या नंबरचा असेल, तर ओके, तुम्ही ॲट पुढे जाऊ शकता हं. त्यातल्या त्यात? बघा, मी अगदी स्पष्ट सांगतो. असं प्रत्येकाच्या ग्रिडमध्ये काय कॉम्बिनेशन तयार हां. होतंय याच्यावरती डिपेंड असतं. जे ओके. फक्त तुमचा मूल्यांक काय आहे, हं, हं. म्हणून तुम्ही काय मूल्यांकाच्या मुलीवर लग्न केलं पाहिजे, हं, हं. हे चुकीचं आहे. अच्छा. इनफॅक्ट ह्याच्यामध्ये भाग्यांक, दैवी अंक पण खूप मोठा रोल प्ले करत असतो. ओके. कारण साहजिक आहे, आता आपल्याकडे साधारणतः 30शी नंतर लग्न होतंय. करेक्ट. 30शीच्या आसपास लग्न होतंय. करेक्ट. म्हणजे दोघांचे भाग्यांक ॲक्टिव्हेट असणार आहेत. बरोबर. मग तुम्ही फक्त मूल्यांकाच्या बेसिसवरती कसं काय ठरवू शकता? हां. नाही ठरवू शकत. म्हणून बरोबर. भाग्यांक, दैवी अंक प्लस त्यांच्या ग्रिडमध्ये दोघे एकमेकांना काय बॅलन्स करतायत, हं, हं, दोघं हं. एकमेकांना काय देतायत, हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्यामुळं असं स्टँडर्ड नुसतं असं काही नाही. ओके. हे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. चुकीचं आहे. पण सर आता काही लोकांचे मूलांकही सेम असतात, भाग्यांकही सेम असतात. सो अशांसाठीची न्यूमरोलॉजी कशी काम करते? सेम जशी इतरांसाठी काम करते, तशीच हं. यांच्यासाठी सुद्धा काम करते. ओके. आता सेम आहे. माझ्याकडे उदाहरण आहे. हां, हां. माझीच पत्नी आहे. मूल्यांक पण 4 आहे, भाग्यांक पण 4 आहे. हं. मग आता तिच्याकडे ओव्हर एनर्जी आहे. ओके. नंबर 4ची. आता नंबर 4 काय आहे? तर तो आयडियाज आहे. तो हं. कुरापती आहे. बरं. त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे जर आपण त्या अँगलनी पाहायला गेलं, तर ती क्रिएटिव्हिटी. पण मग ती जर तुम्ही प्रॉपर चॅनलाइज जर केली, हं, हं. तर मग ती चांगली आहे ना. हां. मग आता ती मुलांचा अभ्यास घेताना तिला वेगवेगळे आयडियाज येतात. ती अच्छा. वेगवेगळ्या आयडियाजने त्यांचा अभ्यास घेते. बरं. तिला माझं शेड्यूलिंग करायला सांगितलं जातं हं, हं, हं. किंवा तिला माझं अपॉइंटमेंट मॅनेजमेंट करायला सांगितलं जातं. हे त्याच्यामध्ये ती आयडियाज लावते ना. ओके. मग ते हां. चॅनलाइज करणं प्रत्येकासाठी न्यूमरोलॉजी सेम आहे. हं. बट ती प्रॉपर चॅनलाइज ही प्रत्येकासाठी वेगळ्या पद्धतीने केली गेली केली. पाहिजे. ओके. त्याचा रोल काय आहे? त्याला हवंय काय? हं, हं. हे सगळं बघणं महत्वाचं आहे. महत्वाचं. आता तुमच्याच उदाहरणावरून मला एक प्रश्न पडला. तुमच्या पत्नी ज्या आहेत त्या 4 नंबर म्हणजे बहुतेक राहू ना? राहू आणि तुमचा नंबर 8 आहे म्हणजे 8 आहे. शनी. शनी. तर असं तर आम्ही आत्तापर्यंत ऐकलंय की 4 आणि 8 म्हणजे एकदम भयानकच असं कॉम्बिनेशन असतं. पण तुम्ही तर एकदम विपरीत सांगताय. सो ह्याविषयी काय सांगाल? बघा काय आहे, साहजिक आहे, की मतभिन्नता असते. हं, बट एक बेसिक जर तुम्ही त्या दोघांमधला जर फॅक्टर पाहिला, तर दोघं कष्टकरी आहेत. हं. मग दोघांनी जर वेगवेगळ्या फील्डमध्ये कष्ट केले, तर क्लॅशेस व्हायचं काही कारणच नाही. हां. पार्टनरशिप ब्रेक कुठे होते? हं, हं. मतभिन्नता येते म्हणून क्रॅक होते. मग हं. इथं मतभिन्नता होण्यासारख्या गोष्टीच जर नाही घडल्या, हां. तर मग हे स्मूथली पुढे जाईलच ना. अच्छा. त्याचबरोबर आता तिचं नाव पूनम आहे, हं, माझं नाव पुरुषोत्तम. हं. म्हणजे नावाचे पहिले अल्फाबेट्स मॅच झाले. करेक्ट. सिंपल आहे, की तिथे बऱ्याचशा गोष्टी चेंज सो होतात.
तिला ते सूट होतंय, मला हं. ते सूट होतंय. म्हणून पण त्याचे व्हायब्रेशन्स पण आपण सिंक केलेत आणि ओके, मग ते स्मूथ चाललंय. ओके. नो डाउट. संसार आहे. संसारामध्ये काही ना काही गोष्टी होत राहतात. हं, पण तिथे जर तुमच्या दोघांमधलं जर बॅलन्सिंग करणारं जर असेल, एकाने मागं आलं पाहिजे, एकाने पुढे गेलं पाहिजे. हं. मी कायम एक उदाहरण देतो. आपण फोर व्हीलर गाडी पाहतो. हो. त्याला डिफरन्शियल असतो मध्ये. तो हं. करतो काय? ज्यावेळेस गाडी टर्न घेते, हां. त्यावेळेस इकडच्या चाकाला जास्ती वेग पाहिजे आणि इकडच्याला हं. कमी पाहिजे. तो डिफरन्शियल काय करतो? इकडचा वेग इकडे ट्रान्समिट करतो. करेक्ट. म्हणजे काय करतो? बॅलन्सिंग करतो. हां. हे बॅलन्सिंग करणारं तुमच्याकडे न्यूमरोलॉजीचं शास्त्र आहे. हं. मग त्या शास्त्राने आपण जर त्या गोष्टी बॅलन्स केल्या, तर साहजिक आहे की 2 वेगळे-वेगळे जरी असले, तरी सुद्धा ते एका ट्रॅकवरती व्यवस्थित व्यवस्थित चालतील. चालतं. ओके. वाह! म्हणजे सगळ्यांना याच्यावरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऑलमोस्ट मिळाली असतील, जे जीवनसाथी शोधत असतील त्यांच्यासाठी. काय आहे, फक्त एकच फॅक्टर नाहीये. हां. ठीक आहे. फक्त मूल्यांक आमचा दोघांचा अपोझिट आहे, म्हणून सर्वच गोष्टी चुकतात किंवा खराब होतात असंही असं नसतं. नाहीये. बाकीचेही नंबर्स आहेत, की हं. जे आम्हाला खूप छान आहे. आता तिचा दैवी अंक 1 आहे, माझा दैवी अंक 7 आहे. अच्छा. मग तिथे गट्टी जी आहे, हं. ती दुसरी कुठल्याच ग्रहाची गट्टी एवढी छान नाही. बरं. म्हणजे मी अगदी क्लासमध्ये शिकवताना पण सांगतो, त्या भाषेत सांगतो. हं, राजा आहे 1 नंबर आणि हं. 7 नंबर आहे राजाची आवडती छोटी राणी. अरे वाह! जिच्यावर त्याचं सर्वात जास्ती प्रेम आहे. मग आता हां. ही जी गट्टी आहे, ही गट्टी जर एका अंकांमधून आमच्याकडे आहे, तर हां. पुढचे बाकीचे अंक काय कसेही असू देत ना, काय फरक काय पडतो? फरक पडतो? वाह! वाह! आता जसं आपण आता आयुष्याच्या पर्स्पेक्टिव्हने जातोय ना, तर इंडिव्हिज्युअल झालं, लग्न झालं. आता त्याच्यानंतर सगळेजण बघायला जातात ते म्हणजे स्वतःचं घर. बरं. तर घराविषयी पण बरेच न्यूमरोलॉजी रिलेटेड प्रश्न असतात लोकांना, की कुठलं घर घ्यावं, त्याचा नंबर काय असावा किंवा मग कुठला फ्लोअर असावा. तर आता याच्यात एक मलाच तुम्हाला विचारावसं वाटेल, की माझंच उदाहरण मी तुम्हाला विचारतो. हं, मी एक फ्लॅट बघत होतो. हं. अ, असं मी बऱ्याचदा ऐकलंय, की 12वा का 13वा मजला खूपच असा नसावा. काही-काही हॉटेल्समध्ये वगैरे तर नसतोच बरेच जण मजला. 13वा फ्लोअर जो आहे, तो तो स्किप करतात. स्किप करतायत. सो असं बऱ्याच गोष्टी चालू आहेत. हं. एक्झॅक्टली. सो ओके. 13वा मजला मला एक आला होता फ्लॅट, की 13वा मजला आहे आणि 1304च त्याचा नंबर आहे. हं, सो मग अशा वेळी मला भरपूर लोकांनी सांगितलं, की "अरे 4 आहे आणि 8 नंबर आहे. हं. सो बघ तू बाबा विचार कर, हे नसलं नाही घेतलं पाहिजे." तर ह्या बरोबर. अशा गोष्टी असतात का खरंच? नाही. हे बघा, एक सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो. अख्खे युनिव्हर्समध्ये आहे ना, सर्वात बेस्ट आणि छान रेमेडी जी आहे ना, ही काय आहे? तर सायकॉलॉजी, हां. विश्वास. आज तुम्ही देव पाहिलाय का? नाही. पण तुम्ही विश्वास ठेवलाय ना, तुमचा फेथ आहे. हं, तुम्ही त्या विश्वासावरती तो देव मानताय. हं. मग तो देव तुमचं वाईट करतोय का? नाही. नाही. कारण तुम्ही तुमचा विश्वास तुमच्या मनापासून ठेवला. हां. मग जर तुम्हाला एखादं घर आवडलंय आणि ते मनापासून आवडलंय, तर त्याचा नंबर काही जरी असला, तरी तो तुम्हाला किती इम्पॅक्ट करेल? ठीक आहे. आता हे झालं सायकॉलॉजिकल. हं. आता सेकंडरी पार्ट काय आहे? तुमच्या सायकॉलॉजीमध्ये तर टाकलं, की नाही तो नंबर खराबच आहे आणि तुमचं खराबच होणार आहे. तर ते खराबच होणार आहे. बिकॉज सायकॉलॉजिकली ट्रिगर झालं ते आणि करेक्ट. मग ते तसं करणार आहे. आता असं जर तुमच्या डोक्यात असेल, की तुमच्या सायकॉलॉजीमध्ये आहे, की बाबा हा नंबर खरा आहे. मग त्याला ऑप्शन्स आहेत ना. ओके. सिंपल आहे. 1304 आहे. हं. म्हणजे टोटल किती आली? 8. 8. मग आता त्याला तुम्ही जर ए लावला पुढे हं. किंवा या साइडला, तर त्याची टोटल किती झाली? 9. एची व्हॅल्यू व्हायब्रेशन जर पाहायला गेलं तर 1 चे म्हणजे 9 झाली. हं. मग 9 तुम्हाला चालत असेल, तर घ्यायला काय अडचण आहे? हां. बरं नाही चालत आहे, मग बी लावा. अच्छा. डॅश बी करू शकतो ना. करेक्ट. भले तुमच्या सोसायटीला तिथं ए, बी, सी, डी विंग्स नाहीत. हं, सिंगल एक विंग आहे. हं. तरी सुद्धा तुम्ही जरी लावला, तरी सुद्धा काय फरक पडणार आहे? ओके. त्याचे व्हायब्रेशन चेंज झाले. हं. तुमच्या सायकॉलॉजिकली गेलं, की नाही आता आपला 1 नंबर आहे. हां. मग तो तुम्हाला ट्रिगर करेल. ठीक आहे. ओके. असे रेमेडीज खूप आहेत. अगदी आता एखाद्याला असं वाटतं, "सर नाहीये तरी मी कसं काय लावू?" हां. तर मग तुम्ही जिथे तुमच्या नावाचे तुम्ही ॲड्रेसमध्ये जिथे-जिथे तुम्ही तुमचा ॲड्रेस फ्लोट करणार आहे. हं, तर त्या ठिकाणी तुम्ही लिहा इन फ्रंट ऑफ 1301, हं, 1302 जे काही हं. त्याचा आजूबाजूला चांगला नंबर आहे, जो हां. तुम्हाला चांगला वाटतोय, तो नंबर टाका, की बिहाइंड ऑफ, इन हं. फ्रंट ऑफ, बिसाइड ऑफ हे रेमेडीज तुम्ही करा ना. करू शकता ते करून तुम्हाला बेसिकली हे सगळं होणार कुठं आहे? माइंडवर. सायकॉलॉजिकल. ओके. मग तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा जाऊ शकता. कुठलाही बरं. नंबर खराब नाही. नाही. आपण जर खराब म्हणलं,
तर या प्लॅनेटमध्ये तो राहिला असता का? नाही. आपण त्यांना प्लॅनेटशी कनेक्ट केलंय ना, करेक्ट. मग तो खराब राहिला असता का इथे? नसता राहिला. नसता राहिला. बिकॉज जशी आपली बॉडी आहे, हं, एक मी साधारण एक उदाहरण देतो. एखादं ब्रेसलेट सांगितलंय, एखादी अंगठी सांगितली आहे, पण ते ब्रेसलेट वारंवार तुटतंय किंवा अंगठी वारंवार हरवतीये. हं. तर तुमच्या बॉडीला हे कळतंय की हे मला नकोय, हां. म्हणून बॉडी त्याला एक्झिस्ट करते. करेक्ट. त्याला सोडून करेक्ट. देते, त्याला टाकून देते. हं, मग हं, हे हं. युनिव्हर्स, त्याला तर किती काही गोष्टी कळतायत. मग करेक्ट. त्याने तो प्लॅनेट ठेवला असता का? त्याने तो नंबर ठेवला असता का? अजिबात नाही. नाही. सगळे नंबर चांगले आहेत. हं, प्रत्येकाला कुठला प्लस, कुठला मायनस आहे, एवढंच आहे. तेवढंच. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. पण मग सर काही अशा जेनेरिक गोष्टी तुम्ही सांगू शकाल, की सपोज जर कोणाला घर घ्यायचं असेल किंवा फ्लॅट घ्यायचा असेल, की त्यांनी ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत? मी वास्तूच्या ॲस्पेक्टमध्ये सांगतो तुम्हाला. हं, बघा, एक बेसिक आहे. वास्तू काय आहे? तर वास्तू म्हणजे वास करण्यायोग्य जागा. हं, मग आता तुम्ही कुठे-कुठे वास करताय? पृथ्वीवरती वास करताय, बरोबर. मोठ्या-मोठ्या प्रमाणात. त्यानंतर एका देशात वास करताय. त्यानंतर एका राज्यात वास करताय. त्यानंतर एका शहरात वास करताय. त्यानंतर हं, त्या शहरातल्या एखाद्या सिटीमध्ये वास करताय. त्या सिटीतल्या एखाद्या एरियामध्ये तुम्ही वास करताय. बरोबर. आता तुम्ही पृथ्वी बदलू शकता का? नाही. नाही, तुम्ही देश बदलू शकता का? नाही, नाही. म्हणजे त्याचं वास्तुशास्त्र तुम्ही बदलू शकता का? नाही. नाही. एरियाचं, सिटीचं, राज्याचं तुम्ही कोणतंही वास्तुशास्त्र बदलू शकत नाही. हं. बरोबर आहे? हे युनिव्हर्सने घडवलेलं आहे. हे हां. काहीतरी आहे म्हणूनच तर हे जीवन चाललंय ना. हं, हं, मग आता चेंज कुठे झाला पाहिजे? तर तुम्ही इंडिव्हिज्युअल तुमच्या अपार्टमेंटमध्ये जिथं राहताय, हं. त्याला तो तुम्ही पाहणं गरजेचं आहे. करेक्ट. तिथे सुद्धा बऱ्याचदा हे पाहिलं गेलंय, की तुमचा एक पॅटर्न चाललाय न्यूरॉनचा. हं, तुमच्या आयुष्यात जे अडचणी आहेत, ते ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या अडचणी येतायत, हं, हं. त्या सेम अडचणी असणारच घर तुम्हाला मिळणार आहे. अच्छा. जोपर्यंत तो पॅटर्न ब्रेक होत नाही, तुमची दशा, अंतर्दशा चेंज होत नाही, तोपर्यंत तुमचा पॅटर्न चेंज होत नाही. नाही. मग आता आपण घर घ्यायला चाललोय, मग काय पाहायचं? हं. आपलं शरीर आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये पण लाखो जीवाणू आहेत, की जे वास करतायत. हं, हं. जीव आहेत जे वास करतायत आपल्यामध्ये. ठीक आहे. मग आता ह्या शरीराची रचना आणि 84 लाख योन्यांची रचना काय आहे? हं. याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. हे हे जे आहे, ही लाईन आहे, ही सगळ्यांना कॉमन आहे. हो, इन, आउट कॉमन आहे. हो. श्वास घेणं कॉमन आहे. हे सगळं जर कॉमन आहे, तर मग ही सेम फॅक्टर जर आपण वास्तूमध्ये पाहिला. हं, हं. आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर किंवा तुम्ही माझ्याकडे पाहताना तुम्ही पहिले माझं काय पाहता? चेहरा. चेहरा. म्हणजे वास्तूचं दरवाजा. अच्छा. आ हा दरवाजा. दरवाजा आहे. तिथे तोंड आहे, तिथे तुमचा चेहरा आहे. असा करेक्ट. आहे का कोण, की जो चेहरा हित आहे, बट तो खातोय दुसरीकडनं? नाही. आहे का 84 लाख योनींमध्ये असं कोणी? नाही. सिंपल आहे. तुमचा दरवाजा छान हवा. हं. मी अगदी क्लासमध्ये सोप्या भाषेत सांगतो. मुलगी मुलाला बघायला जातीये आणि मुलगा मुलीला बघायला जातोय. त्यावेळेस काय-काय पाहतो? हां. हे वास्तू घेताना पहा. ओके. दिसायला सुंदर आहे का? हं, चेहरा हं. म्हणजे दरवाजा व्यवस्थित आहे. ओके. त्यानंतर तुम्ही जेव्हा खाताय, त्याचा नंतर तुमचा अग्नी आहे. ते पचवण्यासाठी जे काही तुम्ही खाताय, ते पचवण्यासाठी अग्नी हवाय. अग्नी पाहिजे. तो अग्नी व्यवस्थित आहे का तुमचा? तो ते अग्नी जर बघा. तुमचा व्यवस्थित आहे म्हणजे काय? तर तुमचं किचन साउथ ईस्टमध्ये प्रॉपर आहे का? बरं. ही ईस्ट जर आपण कन्सिडर केली, तर हं, हं. साउथ ईस्टच आली ना तुमचं त्याच्यात हं, अग्नी. मग तो प्रॉपर आहे का? त्यानंतर काय आहे? इंटेस्टाईन आहे. हं. मग इंटेस्टाईन तुमची काय आहे? तुमची स्पेस आहे आणि ओके. ब्रह्मस्थान आहे. ओके. याच्यावर जर तुम्ही दाब देऊन ठेवला, तर तुम्हाला किती वेळ तुम्हाला सहन होईल? नाहीच. नाही होणार. म्हणजे घराचं ब्रह्मस्थान रिकामं हवं. ओके. जिथे कॉलम, जड हं. किंवा खड्डा किंवा वरून काहीतरी वेगळं असं काहीही नको. बिकॉज ओके. खाली आणि वर दोन्हीकडे सेम असलं सेमच पाहिजे. असतं. त्यानंतर काय येतं? एक्झिट. हं. आता जो मधला पार्ट होता स्पेसचा, इथे तुमच्या ब्रह्मस्थानामध्ये मोकळं हवं. म्हणजे काय? हं. तर इंटेस्टाईन तुमची व्यवस्थित काम करेल. जे काही आपल्या शरीराला लागतंय ते इंटेस्टाईनच खेचून घेतीये. करेक्ट. दुसरं कोणी नाही खेचून घेते किंवा काही अरेंजमेंट नाही त्या पाईपातनं ते बाजूला कुठेतरी जातंय. असं काही करेक्ट. नाही. मग आता एक्झिट. हं. मग आता एक्झिट जो आहे, तुम्ही जर जुन्या काळातली घरं जर आठवली,
तर एंट्रन्सच्या एक्झॅक्ट बॅक साईडला टॉयलेट असायचे, बरोबर, जे घराच्या बाहेर असायचे. म्हणून बरोबर. त्यांना विशेष वास्तुदोष नव्हते. हां. बट आजच्या डेटला तुमच्या घरामध्येच आहेत. हं, हं. मग हा काय आहे, एक अरेंजमेंट आहे. ओके. मग ती अरेंजमेंट तुम्ही जर पाहिलं तर डॉक्टर्स ज्या पेशंट्सला खाली मलमूत्रासाठी काही अडचण आहे, तर त्यांना साईडला पाईप काढला जातो. हो. ठीक आहे. मग तुम्ही घरात जेव्हा फ्लॅट घेताय त्यावेळेस तुमच्याकडे ही अरेंजमेंट तर नाहीच आहे. बरोबर. बिकॉज तुमचा फ्लॅट तर एक लिमिटेड आहे. तो 10व्या, 12व्या, 20व्या मजल्यावर आहे. हं. तिथं तुम्ही घराच्या बाहेर टॉयलेट करू शकत नाही. मग करेक्ट. अरेंजमेंट वालं काय हवंय? शरीराच्या निम्म्या भागाच्या इकडे. हं. मग तुम्ही ज्याही घरात घेताय, जो काही फ्लॅट घेताय, त्याच्या अर्ध्या भागाच्या पलीकडेच्या बाजूला, खालच्या बाजूला तुमचे टॉयलेट्स असले पाहिजेत. ओके. बरेच जण एंट्रन्सला हवं हं. म्हणून घेतायत. आता सिंपल आहे. तुम्ही जर एंट्रन्सला तुमचे टॉयलेट ठेवलं, तर चालेल का? नाही. इथनं खाल्लेलं इथं जाईल. मग इकडे काय होईल? काही त्रासच दिवसानंतर होणार. आजार येतील, आर्थिक अडचणी येतील, मल्टिपल गोष्टी व्हायला जातील. बरोबर. एवढं सिंपल आहे वास्तू. वाह! आता नंबर्समध्ये हं, हं. आणि वास्तू ह्या 2 गोष्टी तुम्ही जर क्लब करायच्या आहेत, तर तुम्हाला हं. कोणत्यातरी कन्सल्टंटची गरज गरज आहे. आहे. किंवा आम्ही एक सध्या एक इनिशिएटिव्ह घेतलाय, की एका घरामध्ये एक न्यूमरोलॉजिस्ट असला पाहिजे. वाह! म्हणून बरं. आपण आता महाराष्ट्रामध्ये तर शिकवतच होतो. हं. आपण आता भारतभरही शिकवायला सुरुवात करतोय. बरं. तर एका घरात एक न्यूमरोलॉजिस्ट व्हावा म्हणून आपण बरेचसे प्रयत्न करतोय. तुम्ही जॉइन व्हा. हं, हं. तुमची कॅपॅबिलिटी आहे का हे चेक करा. बिकॉज आम्ही ती कॅपॅबिलिटी चेक करतोय, ओके. की कोण ते शिकण्यासाठी योग्य आहे. हं, हं, हं. अशा व्यक्तीसाठी आपण ॲडमिशन्स ओपन ओपन. ठेवलेत. पण याचा मग क्रायटेरिया काय ठेवला तुम्ही? वय 18 पूर्ण पाहिजे. हं, हं. त्यानंतर त्या व्यक्तीने आपलं अंकशास्त्री गुरुकुल ही हां. संस्था आहे. मग बरं. गुरुकुल पद्धतीने शिकवलं जातं. वाह! म्हणजे काय आहे तर स्ट्रिक्टनेस आहे. हं, हं, पहिली हं. गोष्ट पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ऑन ठेवूनच शिक्षण घ्यावं लागेल. तुम्हाला अब्सेंटी इथे मॅन्डेटरी चालणार नाही. नाही. म्हणजे अब्सेंटी इथे तुमची चालणार नाही. हं. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या गरजेच्या आहेत. प्लस ओके. इथे तुमची डेट ऑफ बर्थमध्ये त्या कॅपॅबिलिटीज असल्या पाहिजेत हं, हं. आणि तुमचा इंटेंट काय आहे शिकण्यामागचा, हा पण गरजेचा आहे. ओके. म्हणजे नुसतं शिकायचंय आणि घरात बसायचंय, तर मग सर नका शिकू. हां, तुम्ही हां. त्याचा ॲप्लाय करणार असाल, प्रॅक्टिस सेशन्सला येणार असाल, तिथे तुमच्या केसेस टाकणार असाल, तर मग तुमच्यासाठी वेलकम. ओके. आणि प्रोसेस कशी असेल मला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर? आपला जो WhatsApp नंबर आहे, हं, तो हं. तुम्हाला आम्ही देऊ. तो तुम्ही हो. त्याच्यात टाका. त्या WhatsAppवरती तुम्ही क्लास डिटेल्स म्हणून मेसेज केला, हं. की टीम तुम्हाला सर्व गोष्टींना कोऑर्डिनेट करते. फॉर्म्स असतात ओके. बेसिकली ते फॉर्म भरून घेतात. हं, हं. मग त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि मग बरं. ते डिसाईड होतं. ओके. म्हणजे आता तुम्हाला ज्यावेळी मी बोलतोय त्यावेळी इथे नंबर दिसत असेल, सो त्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सर एवढं सुंदर समजून सांगतायत म्हटल्यावर विचार करा ॲक्चुअल क्लासमध्ये किती मजा येईल. कारण न्यूमरोलॉजी हे प्रॅक्टिकल नॉलेज असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या गोष्टी असतील, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या गोष्टी असतील, या न्यूमरोलॉजीमधून शिकू शकता, एक्सपेरिमेंट करू शकता आणि अर्थात सर तर तुम्हाला सुंदर पद्धतीने शिकवतीलच. हां. यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा तुम्ही डॉक्टर बनलात हं, हं. सिलेबस शिकून. पण मग नंतर तुम्ही जर प्रॅक्टिस जर नाही केली, हां. तर त्याला काही अर्थ आहे का? नाही. नाहीये. आपण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही माझ्याकडचा कोर्स केल्यानंतर प्रॅक्टिस सेशन्सला येणं आणि ते हं. प्रॅक्टिस सेशन्स अटेंड करणं खूप मॅन्डेटरी आहे. ओके. खूप गरजेचं आहे. आणि जर त्यावेळेस आपण कोर्स झाल्यानंतर सर्टिफिकेट देतो, की हं, हं. कोर्स कंप्लीट केला. पण तुम्ही जर नंतर प्रॅक्टिस सेशन्सला नाही आलात, तर तुमच्याकडनं ते सर्टिफिकेट परत मागवून घेतलं जातं. अच्छा. बिकॉज तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आहात नाही. म्हणून. हे खूप महत्वाचं आहे. बिकॉज प्रॅक्टिस जर तुम्ही नाही केली, तुम्हाला जर कळालं नाही, की 2 डेट ऑफ बर्थ सेम आहेत, पण मग हं. फरक काय आहे? हां. इथे वेगळी रेमेडी का द्यायची, इथे वेगळी रेमेडी का द्यायची? हां, हे हां. जर तुम्हाला नाही कळालं, तर याला काही अर्थ नाही. अर्थ त्यामुळे नाही. प्रॅक्टिस सेशन्सला अटेंड होणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. ओके. अ, आता आपण घराच्या बाबतीत बोलत होतो. आता लाईफ झाली, त्याच्यानंतर मॅरिड लाईफ झाली, घर झालं. आता त्याच्यानंतर येते ते म्हणजे गाडी किंवा काय आपण टू व्हीलर, फोर व्हीलर म्हणतो. हो. त्याविषयी पण न्यूमरोलॉजीमध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात, की चॉईस नंबर घ्यायचा का? मग चॉईस नंबर घेतल्यानंतर तो कुठला असावा? किंवा हं, गाडीचा रंग कुठला असावा? असे बरेच जण म्हणतात, की काळा रंग घेऊ नये गाडीमध्ये. हं. तर याविषयी तुम्ही ओव्हरऑल काय सांगाल? बघा, मी पहिले पण सांगितलं, तर पुन्हा एकदा सांगतो. न्यूमरोलॉजी हे शास्त्र जे आहे ना, हे व्हायब्रेशन बेस आहे. हां. तुम्हाला काय हवंय, त्यानुसार तुम्ही काय घेतलं गेलं पाहिजे, तुम्ही काय केलं गेलं पाहिजे. हे ओके. सगळ्यात महत्त्वाचं.
आता तुम्ही फोर व्हीलर घ्यायला निघालात, एक ट्रेंड आहे आपल्याकडे की व्हाईट गाडी म्हणजे हं, आपल्याला रिसेल व्हॅल्यू मिळते. हं, ठीक आहे. आता त्याच ठिकाणी जर सपोज माझ्याकडे एक कस्टमर आहेत की ज्यांना ब्लॅक गाडी घ्यायची होती. त्यांच्या ग्रेडनुसार त्यांना चालतही होती. हं, मग त्यांनी घेतली, काही हरकत नाही. ज्यांना व्हाईट चालते त्यांनी व्हाईट घ्यावी, ज्यांना ब्लॅक चालते त्यांनी ब्लॅक घ्यावी. हं, हं. कलर नंतर तुम्ही व्ही-आय-पी नंबरसाठी आज किती रुपये देणार आहात? 25,000, 15,000, 1,00,000, 1,50,000, 5,00,000, 9,00,000, 10,00,000. तुमची कॅपॅसिटी काय आहे? हं. त्यानुसार तो नंबर घ्या. ठीक बरं. आहे, साहजिक आहे, पण तो नंबर पाहून घ्या. हां. बिकॉज जो तुम्हाला जर फेव्हरेबल नसेल, हं, हं. तर तो तुमच्यासाठी निगेटिव्ह घातक. ठरेल. तो बरं. तुमच्यासाठी घातक ठरेल. माझ्याकडे असे खूप कस्टमर आहेत, की सर त्यांनी मला सांगितलं होतं, की 24 नंबर घे, हां, हां. 2400 घे, 2004 घे, 0024 घे हां, हां, हां. आणि आज त्यांची गाडी त्यांना सतत त्रास देतीये किंवा त्यांच्या आयुष्यात त्या गाडीतून प्रवास केल्यानंतरच्या अडचणी वाढल्यात. बरं. ह्या खूप गोष्टी आहेत. पण ओके. मग त्या गोष्टी प्रिसाइजली तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार काय हवं त्यानुसार घ्या. ओके. अदरवाईज जो येणारा नंबर आहे कर्मानी, हं. तो तुमचं कर्म जर चांगलं आहे, तर तो येऊ देत, काय यायचा आहे तो. अच्छा. आपल्याकडे जर आपल्याला गरज आहे म्हणून आपण गाडी घेतोय, हं. तर मग हे पाहायची गरज नाही. करेक्ट. आपल्याला एक शौक आहे म्हणून आपण महागातली गाडी घेतोय, चांगली हं, हं. गाडी घेतोय. पहिलीच गाडी घेतोय, मग मला त्यातनं अजून चांगलं उत्पन्न झालं पाहिजे. जनरली हां. टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले जेव्हा गाडी घेतात, तर मग त्यांनी हे पाहिलं गेलं पाहिजे, की ओके. आपल्याला कोणता नंबर सूट होतोय जेणेकरून एकाच्या 2, 2च्या 4 गाड्या आपल्या हं. होतील. होतील. नंबर खूप मोठा रोल प्ले प्ले करतो. करतो. पण सर आता प्रत्येकाचीच कपॅसिटी नसू शकते, की ते कुठल्यातरी एक्सपर्टला कन्सल्ट करतील न्यूमरोलॉजी रिलेटेड. हं. सो त्यांच्यासाठी तुम्ही काही बेसिक गोष्टी सांगू शकता? बघा, एक बेसिक गोष्ट आहे नंबर्समध्ये 1, 3, 5, 7 हं, हे नंबर्स आहेत. हं. हे अगदीच कोणाशी 36च्या आकड्यामध्ये नाहीत. बरं. कशा पद्धतीने? सूर्य आहे एक हं. नंबर. सूर्य तुम्हाला आजच्या डेटला काय वाईट देतोय? काहीच नाही. सपोज तुम्ही त्याला डिलीट केलात. हं. तुमचं जीवन जाईल पुढे? नाही. नाही जाणार. नंबर 3 आहे, की जो गुरु आहे. ज्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवरती हे प्लॅनेट सगळं बॅलन्स्ड आहे. हां. थोडक्यात तो नंबर तुमचं गुरुचं काम करते. तुमच्या आजूबाजूला मल्टिपल गोष्टीतून तुम्हाला कन्सल्टंट आहे. हं. डॉक्टर हा तुमचा कन्सल्टंट आहे. वकील हा तुमचा कन्सल्टंट आहे. कुठल्याही पद्धतीचा शिक्षक हं. जो तुम्हाला ज्ञान देतो हा तुमचा कन्सल्टंट आहे. कन्सल्टंट. मग तो बरोबर. तुमच्यासाठी वाईट आहे का? नाही. कधीच नाही. म्हणजे नंबर 3 हं, बॅलन्स्ड आहे. त्यानंतर नंबर 5. आता हं. नंबर 5 म्हणजे कोण आहे? तुमच्या घरातलं लहान मूल आहे. अच्छा. ते वाईट आहे का? नाही. ते कसंच नाही वाईट. भले ते किती खोड्या काढत असेल, तरी हं. त्याचा तो खोडकरपणा जो आहे हा गोड आहे. हां. कुणाला वाईट वाटतोय का तो? नाही. कधीच नाही. आता नंबर 7 आहे. तर तो कोण आहे? तो केतू आहे. हं. ज्याला डोकंच नाही. हां. आता तो काय तुमच्यासाठी वाईट करेल ज्याला डोकंच नाही? हां. तो तुमच्यासाठी आपण 7 नंबरला क्रिएटिव्हिटी म्हणतो. बिकॉज त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी करण्यासाठी शरीर आहे. शरीर आहे. त्या शरीराला तुमची जर जोड लावली, तर त्याला डोकं दिलं गेलं. हं. मग त्याच्याकडनं हवं ते करून घ्या. अच्छा. मग 1, 3, 5, 7 हे 4 नंबर्स जनरली कोणालाही खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह नाहीत. नाही. जे काही प्रमाणात असू शकेल, बट तो 30% असेल, 70% तो चांगलंच देणार आहे तुम्हाला. करेक्ट, करेक्ट. त्यामुळे त्या नंबर्स बरोबर जायला काहीच हरकत नाही. हरकत नाही. म्हणजे टोटलमध्ये हं. नंबरच्या 4 जे शेवटचे डिजिट आहेत हं. नंबरचे, त्याचीच फक्त टोटल सिंगल डिजिटमध्ये 1, 3, 5, 7 घ्या. घ्या. बरं. सर आता पुढे जाताना आपल्या पुराणांमध्ये अशा काही-काही गोष्टी आहेत, त्याविषयी थोडं तुम्ही आमचे डाउट्स क्लिअर केले तर आम्हाला आवडतील. सांगा ना. पहिले म्हणजे मगाशी आपण घराच्या बाबतीत म्हणत होतो, की 13 नंबर हे लोकं नाही म्हणतात, की युजुअली घेऊ नये. हं. पण ज्यावेळी आपण कुठलाही मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो, त्यावेळी म्हणतात, की 13 वेळा ते म्हणलं पाहिजे. म्हणलं पाहिजे. तर ह्याच्यात काय डिफरन्स आहे? बघा, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, की 13 नंबर किंवा कोणताही नंबर वाईट नाही. अजिबात नाहीये. त्या नंबरची एनर्जी ही तुम्हाला बॅलन्सेबल नाहीये, तुम्हाला कंट्रोलेबल नाहीये. हां. ती तुम्हाला एनर्जी एक्स्ट्रा काहीतरी देणार आहे, हं, पण हं. मग तुम्ही ती कंट्रोल करता येत असेल, तर घ्या. ओके. ठीक आहे. आता इथे स्पेसिफिकली 13 वेळा तुम्हाला म्हणायला सांगितलंय. हं. माळा करायला सांगितली आहे. 11, 13, 15 जे इव्हन नंबरवरती तुम्हाला माळ करायला सांगितलं जातं. हो. बिकॉज ऑफ हे नंबर्स फेमिनाईन नंबर्स आहेत. अच्छा. आता तुमच्याकडे तुम्ही मस्कलाईन आहेत, हं. तुम्ही जी जप करताय ही एनर्जी मस्कलाईन आहे. हं. पण मग त्याला बॅलन्स करणारं हे युनिव्हर्स जे आहे हे 0 अँड 1च्या लँग्वेजवरती चाललंय. करेक्ट. व्हॉट इज 0 अँड 1? मेल मेल अँड आणि फिमेल. फिमेल.
हे युनिव्हर्स अख्खं त्याच्यावर चाललंय. करेक्ट. मग तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कुठल्याही पद्धतीच्या कोणत्याही गोष्टींमध्ये मेल अँड फिमेल एनर्जी, फेमिनाईन आणि मस्कुलाईन एनर्जीचा बॅलन्स करताय, हं, हं. तर तुमचं काम चांगलंच होणार आहे. अच्छा. कोणत्याही पद्धतीचं तुम्ही करायला जा. हं, हं, हं. सिंपल आहे. मेडिटेशन करता. आता आपण थोडंसं टॉपिक चेंज करतो, की हां. मेडिटेशन करतो. मेडिटेशन म्हणजे काय करतो? आपण आपली मस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जी बॅलन्स बॅलन्स करतो. करतो. करेक्ट. हेच आहे. कॉन्सन्ट्रेशन करणं म्हणजे काय? तो भाव मनातनं काढून टाकणे हं, हं. आणि ज्या भावात आलाय ती फेमिनाईन एनर्जीमध्ये तुम्ही येणे. ओके. सिंपल. सिंपल. अच्छा. त्यासोबतच एक 9 नंबर रिलेटेड खूप असं म्हटलं जातं, की हा एक स्पिरिच्युअल नंबर आहे किंवा हं. याच्या अवतीभोवती अ, काहीतरी बहुतेक सुरुवात आणि शेवट यांनीच होतो. सो त्याबद्दल आम्हाला सांगा, की 9 नंबर का एवढा स्पेशल आहे? आपल्याकडे प्लॅनेट्स किती आहेत? 9. 9. म्हणजे हा नंबर स्पेशल आहे. बट ओके. हा ओव्हर अग्रेसिव्ह नंबर आहे. ओव्हर एनर्जेटिक नंबर आहे. हा ओके. बॅलन्स करता आला पाहिजे. माझा भाग्यांक 9 आहे. मी प्रचंड अग्रेसिव्ह होतो. पण हं. मी ज्यावेळेस मेडिटेशन करायला लागलो, त्यावेळेस माझा तो नंबर बॅलन्स झाला, तो कंट्रोल झाला. ओके. आता सगळ्यांनाच हा नंबर चालतो असं नाहीये. हं. प्रत्येकासाठी प्रत्येक नंबर बनलेला नाही. तसाच हं. 9 नंबर आपण त्याच्यावरनं असं म्हणू, की ॲस्ट्रोलॉजिकली बरेच जण सांगतात, की ह्याची पत्रिका मांगलिक आहे. हां. म्हणजे काय? तर त्याच्याकडे ओव्हर एनर्जी आहे. पण मग ती अच्छा. बॅलन्स करणारा जर साथीदार नाही मिळाला, तर मात्र ते फिसकटणार आहे. म्हणून करेक्ट. मंगळावाल्यालाच मंगळाचंच स्थळ बघितलं जातं किंवा हं. जनरली मुलगी मंगलिक आहे, तर त्याला मुलगा मांगलिकच पाहिजे. हां. मुलगा मांगलिक आहे, तर मुलगी मांगलिकच हवी. हे पाहिलं जातं बिकॉज तो बॅलन्सर त्या ठिकाणी करतो. मिळाला पाहिजे. बरं, बरं. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण आता जप करतो, तर जपाला पण 108 हाच नंबर असतो. सो त्याविषयीचं काय गूढ आहे? आता त्याच्यामागे बेसिकली आपण नाव लिहायला सांगतो. तर हां. तेही 108 वेळेस. तुम्ही ह्या युनिव्हर्सचे व्हायब्रेशन्सला 108च्या मल्टिप्लायमध्ये म्हणजे काय तर 9च्या मल्टिप्लायमध्ये तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड घेऊ शकता. ओके. मगाशी जसं मी विचारलं किती प्लॅनेट आहेत आपल्याकडे? तर 9 9. प्लॅनेट आहेत. मग ते 9च का आहेत? मग 9च्या पटीत तुम्ही 9ला मल्टिप्लाय करा, ॲडिशन करा, काहीही करा. तिथे हं, 9च रिटर्न येतो. हं. म्हणजे काय तर 108 मधून सुद्धा 9च 9 येतो. से. मग त्या 9च्या एनर्जीला एन्हान्स करण्यासाठी, त्या व्हायब्रेशन्सला एन्हान्स करण्यासाठी म्हणून 108 हा खूप महत्त्वाचा अंक आहे. ओके. टेक्निकल फॉर्ममध्ये जर पाहायला गेलं, तर त्याला पृथ्वीपासूनचं सूर्याचं डिस्टन्स, हां. प्रत्येक ग्रहाचं डिस्टन्स, त्या प्रत्येक ग्रहापासून प्रत्येक ग्रहाचं इतर डिस्टन्सेस, हं. या सगळ्यांचे जेव्हा कॅल्क्युलेशन केले जातात, त्यावेळेस ते 9 वरतीच येऊन थांबतात. येऊन थांबतात. बरं. म्हणून 108. म्हणजे बेसिक काय आहे व्हायब्रेशन. हां. जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुमचे 9 मध्येच एंड झाले झाले पाहिजेत. पाहिजे. सर आता आपण स्पिरिच्युअलिटी आणि न्यूमरोलॉजीबद्दल बोलतोय. सो त्याच्यामध्ये काही आपले मंत्रोच्चार असतात किंवा काही आपले हिंदू रिच्युअल्स असतात. सो हे आणि न्यूमरोलॉजी सुद्धा कनेक्टेड आहे का? 100%. जसं हं. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलोय, की मुळं म्हणजे न्यूमरोलॉजी. हं, हं. खोड म्हणजे बाकीचं सगळं तुमचं आयुष्य. बरोबर. वरचे जे काही सगळं वरच्या भागात दिसणारं आहे, हं, हे हं. सगळं आयुष्य. बिकॉज व्हायब्रेशन आजच्या डेटला दिसत नाहीत. हां. पण ती आहेत, करेक्ट. एक्झिस्ट करतात. तर आता एक बेसिक मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचंय. हं. तर मग तुमचे व्हायब्रेशन्स बदलले, तर तुमचं आयुष्य बदलतं. बरोबर. मग आता त्या ठिकाणी तुम्ही स्पिरिच्युअलिटी आणि नंबर्स ह्या दोन्हींना वेगवेगळं जर केलं, ते हे होऊच शकणार नाही. अच्छा. त्यामुळे हे दोन्ही कनेक्टेड आहे. हं, मला एक हं. बेसिक सांगा, आता तुम्ही जपमाळ करता. हं. तर जपमाळेमध्ये 108च मणी आहेत हो, आणि 1 गुरुमणी आहे. हो. हे का गुरुमणी आहे? तर त्याला गुरुमणीच का म्हणवलं गेलं, की बाबा हं. तुझं एक फेरी पूर्ण झालेली आहे. हां. हे सांगतंय. कोण सांगतं? तर तो मणी मनीस. सांगतो. तो वेगळा आहे. त्याला आपण काउंट करतो का काउंट करताना नाही. माळेमध्ये? नाही. मग तो काउंट करण्यासाठी नाहीये. हं. म्हणजे 108 मण्यांची माळ ही किंवा रुद्राक्षाची माळ, कुठल्याही पद्धतीची माळ, ही तुम्हाला नंबरच दर्शवते. करेक्ट. मग या दोन्हीचं कनेक्टिव्हिटी आहे. अच्छा. 100%. ओके. अ, थोडं वेगळं विचारावसं वाटेल. आत्ता आपण सध्या न्यूजमध्ये आणि याच्यामध्ये बघतोय, की अ, हे जे आपली शास्त्र आहेत, मग ज्योतिषशास्त्र असेल, न्यूमरोलॉजी असेल, याचा चुकीच्या पद्धतीने काही-काही जणं वापर करतात. आता आपण लेटेस्ट बातमी तर हो, पाहिलीच हो. असेल. तर नाशिकची. नाशिकची जी हं. बातमी आहे.
तर बऱ्याच लोकांचा जे सामान्य लोकं आहेत, ह्या अशा काही घटनांमुळे त्यांचा विश्वास कुठेतरी डगमगतो, असं पाहिल्यानंतर. तर 100% अशा लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल? मी अशा लोकांना म्हणण्यापेक्षा एक जनरल सर्वांसाठी एक गोष्ट सांगतो. हां. ठीक आहे. माझ्याकडे खूप एक्सपिरियन्सेस आहेत या बाबतीतले, की खूप कस्टमर्स मला सांगतात, "सर आम्ही तिकडे जात होतो, तिथे असं करतात, तिथे ते करतात, हे करतात." एक लक्षात घ्या, तुम्ही एका शास्त्र माहिती असणाऱ्या व्यक्तीकडे गेलायत ना, हं, मग शास्त्र जे आहे, हे कागदावरती आहे ना, हं. हवेत कुठं आहे का शास्त्र? नाही. नाही. व्हायब्रेशन्स आहेत ना, त्या व्हायब्रेशन्सला कुठेतरी डिकोड करता येतंय, हं, केलं गेलेलं आहे, करता येणार आहे. हं. ते तुम्हाला कागदावर दाखवलं गेलंच पाहिजे. मी अच्छा. माझ्याकडे कन्सल्टेशन करतो, शिकवतो. पण जी गोष्ट मी शिकवतोय, ते मी कागदावर सुद्धा दाखवतो. हां. तुम्ही आज मॅक्सिमम लोकं ॲस्ट्रोलॉजरकडे जाता. त्या व्यक्ती तुम्हाला तुमची ही महादशा, ही अंतर्दशा आहे, ही ह्या पद्धतीची तुमचं सगळं सांगून तुम्हाला घाबरवतात. हं, मी लिटरली सांगतो, सगळेच नाही, बट हं, काही लोकं त्या नावाखाली खडे, गंडे, दोरे हे जे काही सगळं विकतायत, हं. हे सगळं घाबरूनच विकतायत. बरोबर. मी जे म्हणतोय, की प्रत्येक घरामध्ये एक न्यूमरोलॉजिस्ट हवा. हं. ते काय आहे? तर ते त्यासाठीच, की ठीक आहे हां. तुमच्याकडे बेसिक एक नॉलेज जरी असेल, तरी हं. तुम्ही उद्या जर कोणाकडे गेलात, तर तुम्हाला ते रिलेटेबल तर होईल, एक्झॅक्टली. माहिती तर होईल. याच ठिकाणी तुम्ही दशा, अंतर्दशा जेव्हा पण तुम्ही ॲस्ट्रोलॉजरकडे जाता, कुणाकडेही व्यक्ती, ज्या तुमच्या आयुष्यातल्या समस्या तुम्ही निराकरणासाठी जाता हं, किंवा मार्गक्रम कसा करावा पुढे ह्यासाठी जाता. हं. ऑन पेपर ते तुम्हाला काय दाखवतायत, हां. हे बघणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. आपल्याकडे काला जादू हे जे सगळे प्रकार आहेत, हं, हे प्रकार जर असतील, तर तो व्यक्ती तुम्हाला ऑन पेपर काहीच दाखवणार नाही. हं, आत्ताच्या झालेल्या नाशिकच्या प्रकारामध्ये तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले, तर तुम्हाला दिसेल की वाटत नाही ही व्यक्ती हिप्नोटाईज झालेली आहे म्हणून. हं. त्या व्यक्ती हिप्नोटाईज झालेल्या नाहीत. नाही. त्या कशाच्या तरी आमिषापोटी त्या लेव्हलला जाऊन, त्या पातळीला जाऊन त्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर करतायत. हं. हे तुम्ही थोडंसं जागं होणं गरजेचं आहे. गरजेचं. बिकॉज मी कायम सांगतो, तुम्ही सरळ मार्गाने चालणारी व्यक्ती असताल ना, तर तुम्ही त्या वाकड्या मार्गाला जाऊ नका. बिकॉज ते खूप वेगळं जग आहे हां. आणि ते जग जर तुम्ही भोगायलासाठी म्हणून त्याचा वापर करणार असाल, तर ते तुम्हाला खाणारच आहे. हं. एक ना एक काळ तुम्हाला खाणारच आहे. आज एवढी मोठी प्रॉपर्टी कमवलेली आहे. काय फायदा झाला? नाही. काही नाही. आणि हे आपल्याला कायमस्वरूपीचं माहिती आहे ना. हं, हं. तुम्ही किती जरी पैसा कमवला, तरी तुम्हाला जाताना काय घेऊन जायचंय? काहीच नाही. काहीच नाही. कशासाठी? नको. तुम्ही तुमच्यासाठी पण जे आज कन्सल्टेशन पाहायला जाणार आहेत, करायला जाणार आहात, घ्यायला जाणार आहात, त्यामध्ये ती व्यक्ती तुम्हाला कागदावरती काय दाखवते? हां. लिखित स्वरूपात काय दाखवते? हे हे पहा. बघायचं. ओके, हे खूप ओके. महत्वाचं आहे. भरपूर लोकांना याच्यावरून उत्तरं मिळालेली असतील आणि खरंच आहे म्हणजे कुठल्याही अशा आमिषाला किंवा अशा गोष्टींना बळी पडू नका. जसं सरांनी सांगितलंय त्या गोष्टी फॉलो करा आणि याच्याचमुळे सरांनी दिलेला जो एक संदेश आहे हा खूप उपयोगाला येतो. तो म्हणजे तुमच्या घरात ॲटलीस्ट एक न्यूमरोलॉजिस्ट किंवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीकडे जाताय, त्यातलं थोडं तरी नॉलेज असलं पाहिजे. एकदम ब्लाइंडली जाऊन अशा काहीतरी गोष्टींमध्ये अडकू नका. सर आता थोडं आपण अजून वेगळ्या विषयाकडे जाऊ. तुम्ही हिंदी तुमच्या पॉडकास्टमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं, की 2026 मध्ये किंवा 25च्या एंडला अ, महायुद्ध होऊ शकतं, याचं तुम्ही एक भाकीत सांगितलेलं होतं. बरोबर. तसं इराण आणि आता इस्रायलचं आणि यूएसचं चालू झालेलंच आहे. आता भारत त्याच्यामध्ये उतरू शकेल का? किंवा महायुद्ध हे अजून पुढे जाऊ शकेल का? किंवा येणारा काळ जो आहे, हा आपल्यासाठी किंवा ओव्हरऑल जगासाठी कसा असेल हे आम्हाला सांगा? हा विषय खूप सीरियस आहे. हं, ठीक आहे. मी मागे एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, की हे सगळं होणारच आहे. हं, याला तुम्ही, मी, कोणताही जगातला आजच्या डेटला व्यक्ती जो कोणीही असेल, कोणीही टाळू शकणार नाही. हं, बिकॉज ही सायकल आहे. ही सायकल जेव्हा एखादी करन्सी हाईप होते, हं. त्यावेळेस ती गेलीच पाहिजे. ती जाण्यासाठीचं काय गरजेचं आहे? हां. तर थोडक्यात काय आहे, एखाद्याचा इगो खूप जर वरती गेला असेल, हं, तर तो खाली येणं गरजेचं आहे. आता बरोबर. साहजिक आहे त्याच्यामध्ये सुक्याबरोबर ओलं जळतं. जळणारच आहे. तर हे सगळ्यांना भोगावं लागणार आहे. हं, इथे सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे, तर आपण
म्हणजे भारत साधारणतः 2028 मध्ये ह्या युद्धामध्ये एंटर करू. ओके. ठीक आहे. ह्या अगोदरही आपल्याला काही किरकोळ युद्ध फेस करावी लागतील, जशी की भारत-पाकिस्तान हं, पुन्हा होईल, चायनाबरोबर आपलं पुन्हा होईल. हं. पण हे एका वेगळ्या पद्धतीचं वॉर असेल, ओके. ज्याच्यामध्ये डायरेक्टली आपण म्हणू की आपल्या बॉर्डरवरती काही गोष्टी होतील हं, असंही नाही. बट हं. वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी होऊ शकतील. कोल्ड वॉर टाइप. कदाचित कोल्ड वॉर आपण म्हणतो त्याला, त्या पद्धतीने हॉट वॉर्स म्हणजे रिअल वॉर सुद्धा होईल. हं. बट त्याचा इम्पॅक्ट एवढा प्रत्येक भारतीयाला नाही येणार. बट ओके. 28 मध्ये मात्र प्रत्येक भारतीयावरती याचा इम्पॅक्ट येणार आहे. बरं. तर हे होणारच आहे. बट मग आता ह्यातनं आपल्याला करायचं काय? हं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. करेक्ट. की ज्याला आम्ही म्हणतो की हे सोल्युशन आहे, तर हे सोल्युशन फॉलो करा. हं. नंबर 1 27 पासून किंवा आज जर तुम्हाला शक्य असेल तर त्यावेळेसच तुम्ही उकळून पाणी प्यायला सुरुवात करा. अच्छा. नंबर 2 मिनिमम गोष्टींमध्ये आयुष्य जगायला सुरुवात करा. बिकॉज पुढचा काळ हा 2 ते 3 वर्षांचा आहे, जिथे अन्न, वस्त्र, निवारा हीच तुमची प्रायमरी गरज असणार आहे. बरं. त्यामुळे आता जर तुम्हाला सगळ्या आलिशान अशा शानोशौकतवाल्या गोष्टींची जर सवय झाली असेल, हं, हं. तर त्यातनं थोडं कस्टमाइज व्हा, थोडंसं चेंज व्हा, की मिनिमम गोष्टींमध्ये आयुष्य पण आपण जगू शकतो. बरं. हे बिकॉज वॉरच्या मध्ये अशी एक वेळ येणार आहे, की आपल्याकडे मोठी महामारी पण येते अच्छा. त्याच पिरियडमध्ये. त्याच पिरियडमध्ये तुमच्याकडे नैसर्गिक आपत्ती पण येते आणि ह्या बरं. सगळ्यांमध्ये साधारणतः तुमच्याकडे 3 महिने ते 7 महिने इलेक्ट्रिसिटी नसेल. बापरे! मग त्यावेळेस तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करू शकताल? ओके. बेसिक आहे. आज शेती होण्यासाठी लाईट पाहिजे, त्याशिवाय हं. पाणी घालू शकणार आहे का? नाही, नाही. नेटवर्क असणार आहे का? नाही. नाही. जनरेटरवरती किती गोष्टी चालतील करेक्ट. आणि जनरेटरसाठी लागणारं डिझेल, पेट्रोल हं. आज जी कंडिशन आपण पाहतोय, त्या कंडिशनला तुम्हाला किती इझिली मिळणार आहे? नाही. नाही मिळणार. मग छोटा शेतकरी त्यावेळेस मोठा होणार आहे. हं. मग आता तो मोठा होईल का तुम्ही मोठं व्हायचंय हे ठरवा. ओके. म्हणजे मी इन शॉर्टमध्ये सांगतोय, थोडीशी शेती तुम्ही तुमची जर जमीन असेल, हं. तर करायला सुरुवात करा. बरं. बिकॉज विकून तर नाही, निदान ती खाण्यापुरती तर तुम्हाला उपयोगी पडेल. उपयोगी होईल. ओके. मी माझ्याकडे असे खूप कस्टमर्स आहेत, जे आपण ॲन्युअल बेसिसवरती कन्सल्टेशन्स करतो, हं, ज्यांची कॅपॅसिटी आहे. ज्यांच्यासाठी 10-12 एकर जमीन आपण हं. आज घेऊन ठेवली आहे, तिथे शेती करायला सुरुवात केली आहे. त्यांना 2 आठवड्याला तिकडे जाऊन ती करण्याची प्रॅक्टिस करायला लावली आहे. बरं, मी स्वतः काही ठिकाणी जमिनी घेऊन त्या ठिकाणी स्वतः शेती करतोय. बरं, का? तर पुढे जाऊन असा एक काळ येणार आहे, की तुमचं तुम्ही पिकवून तुम्ही तुमचं खायची वेळ येणार आहे. बरं. हा पिरियड जो आहे, हं, हा हं. पिरियड खूप महत्वाचा आहे. अच्छा. तुमच्याकडे जर शेत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल, तर खरेदी करा. ओके. याच्याच बरोबर अजून एक गोष्ट सांगतो. आत्ता रिसेंटमध्ये सगळं रिअलिस्टिक जे आहे, रिअल इस्टेट मार्केट जे आहे, हे डाऊन चाललंय, हे हं, दिसतंय. हं, हे खूप डाऊन जाणार आहे. ज्यावेळेस एक्झॅक्टली वॉर सुरू होईल, हं, त्यानंतर हे खूप डाऊन जाणार आहे. पण मग तुम्ही जर हप्ते भरून घर घेत असताल, हं. तर थांबा. बरं. बिकॉज त्याची व्हॅल्युएशन खूप कमी येणार आहे. बँक तुम्हाला दिलेले पैसे बिल्डरला दिलेले आहेत. तो करेक्ट. बिल्डर तुम्हाला काही व्हॅल्युएशन कमी झाली म्हणून पैसे देणार नाही. नाहीये. पण तुम्हाला हप्ते मात्र तेवढेच भरावे लागतील. बरोबर. यदाकदाचित तुम्हाला जर ती उद्या प्रॉपर्टी विकायची वेळ आली, हं. तर तिची व्हॅल्युएशन तुम्हाला मिनिमम कॅपिटल तुमचं जे मिनिमम बेस व्हॅल्यू आहे, ती सुद्धा मिळणार मिळणार नाही. नाही. बापरे! त्यामुळं रिअल इस्टेटमध्ये खरेदी करायच्या तर जमिनी खरेदी करा. हं. फ्लॅट्स खरेदी करू नका. नका. जे बरं. कर्जावरती आहे, जे पहिल्यांदा घर हं. निघायला निघालेत, ते तर अजिबात नको. मग जमीन बरं. घ्या आणि त्याच्यावरती 1 गुंठे, 2 गुंठे, 5 गुंठ्यामध्ये कन्स्ट्रक्शन करून घर घ्या. घ्या. बरं. आणि हे 2028 मध्ये 28, 29, 30 ह्या 3 वर्षांमध्ये खूप काही आपल्याला एकत्र सोसायचंय. बरं. त्याच्यामुळे त्याची तयारी आजच सुरू करा. सुरू करा. बरं. जे हा पॉडकास्ट बघतायत त्यांनी प्लीज सरांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या फॉलो करा. आम्ही याचं रील तर वेगळं बनवून टाकूच, पण अर्थातच लोकांना आपल्याला घाबरवायचं नाहीये, पण अवेअर जे काय करायचंय. आहे ते हां, आपण अवेअर करतोय. त्याच्यामध्ये काही वेगळा उद्देश नाहीये. हं. सर, आता आपण थोड्या शेवटच्या भागाकडे येतोय पॉडकास्टच्या. सो अर्थातच आपण जे न्यूमरोलॉजीबद्दल आत्तापर्यंत बोललो. सो न्यूमरोलॉजीची काही डार्क साइड किंवा फ्लिप साइड आहे का? किंवा अजून सोप्या भाषेत विचारायचं तर कुठल्या-कुठल्या कंडिशनमध्ये न्यूमरोलॉजी वर्क करत नाही? हे पण आम्हाला सांगा.
बघा, मी मगाचपासून तुम्हाला पाहत आलो, की तुम्ही पुन्हा-पुन्हा तिथंच येताय. हं, हं. तर न्यूमरोलॉजी मी जे सांगतोय रूट्स आहेत. हं. रूट्स तुमच्या झाडाला कधी मदत करत नाहीत. हां, हां. आहे असं. ज्यावेळी हां. त्यामुळं असं नाहीये. न्यूमरोलॉजी म्हणजे व्हायब्रेशन बेस्ड सायन्स आहे. ते ओके, तुम्हाला कायम मदत करत राहतं. ते तुमच्या ओके, सोबत कायम आहेत. बिकॉज यात मी त्या सगळ्यापेक्षा मी असं म्हणेल, की तुमच्या जीवनाचा बेसच न्यूमरोलॉजी आहे. ओके. तुमच्या आजूबाजूला व्हायब्रेशन सोडून काय आहे का? नाही. मग ती न्यूमरोलॉजी आहे. बिकॉज हां. व्हायब्रेशन्सला काउंट करण्यासाठी नंबर्स लागतात ना, हं. त्याशिवाय तुम्ही काउंट करू शकताल का? नाही. नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा हा बेस आधार हा हां. न्यूमरोलॉजी आहेच आहे. ओके. एक मी कायम सांगतो, रामाचं जे नाव आहे, हे कोणत्या भाषेतलं आहे? असं काय हे नाही. त्याला भाषा नाही. तुमचं नाव कोणत्या भाषेतलं आहे? त्याला माझं काय नाव कोणत्या भाषेतलं आहे? नावाला भाषा आहे का? नाही. नाहीये. नाव हे व्हायब्रेशन्स आहेत. हं. तुमचे व्हायब्रेशन्स तुमच्या नावातनं डिनोट होतात. तुम्हाला ते रिप्रेझेंट करतात. करेक्ट. मग या ठिकाणी तुम्ही मला सांगा, कधी न्यूमरोलॉजी तुम्हाला सपोर्ट करत नाही? नेहमीच सपोर्ट कर. ऑलवेज करते. बिकॉज ओके. इट्स अ व्हायब्रेशन बेस्ड आहे. हं. हे तुम्हाला कायम मदत करतंय. तुम्ही जे कर्म करताय, हे कर्म चांगलं करा. न्यूमरोलॉजी तुमची ऑटोमॅटिक सिंक होते. ओके. आपण एक मंत्र सांगतो. हं. तुमचं आयुष्य 3 गोष्टींच्या बेसिसवरती चाललेलं आहे. हां. पहिली गोष्ट तुमचं नशीब. ओके. तुमचं नशीब आहे हे 33% आहे जे तुमच्या नावामध्ये आहे. बरं. 2 नंबर तुमचं कर्म हे हं. 33% आहे. हे तुम्ही प्रारब्धामधून घेऊन आलेला आहात हं. आणि आत्ता तुम्ही जे कर्म करताय ते. आणि राहिलेली 33% जे आहेत हे तुम्हाला तुमची वास्तू देतीये. अच्छा. मग हे 33% 33% 33% 99% जर तुम्हाला माहिती आहे आणि 1% फक्त देवाच्या हातामध्ये आहे. हां. मग आता तुम्ही काय-काय करू शकता विचार करा. वाह! ओके. कळालं? येस. न्यूमरोलॉजी ही 33% मध्ये जरी असली तरी ती कोरमध्ये आहे, मुळात आहे. हे हं. लक्षात ठेवा. नशिबात आहे. नशिबात आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात, की सायकॉलॉजिकल तुम्ही जसं राहाल त्याप्रमाणे तुम्हाला या सगळ्या गोष्टी फेव्हर करतील. हे तर प्रत्येक शास्त्रच आहे. म्हणजे आज तुमच्या आजूबाजूला एक बेसिक बघा तुम्ही अ, तुम्हाला घरामध्ये हनुमान चालीसा म्हणायला शिकवलं जातं. हं. का म्हणायला शिकवलं जातं? कारण त्याचे आजूबाजूचं व्हायब्रेशन्स व्हायब्रेशन. चांगले आहेत. हं. तुम्ही संकटात आल्यानंतर तुम्ही हनुमान चालीसा म्हणायला लागता. बरोबर. का? त्याचे व्हायब्रेशन. व्हायब्रेशन्स तुम्हाला ताकद देते. हं. बरोबर आहे. करेक्ट. मग तुम्हाला हे सायकॉलॉजिकली सांगितलं गेलंय, म्हणून तुम्ही ते करताय ना. बरोबर. हे तुम्हाला पटलंय, हं. तुम्ही अनुभवलंय. मग जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सायकॉलॉजिकल जर नाही, तर मग काम कशा काय करतायत? हां. तर ते हे सगळं सायकॉलॉजिकल आहे. ओके. प्रत्येक गोष्ट आता मी जेमस्टोन घातले, तुम्ही घालताय, सगळे लोकं घालतायत. हे सायकॉलॉजिकल ट्रिगरच देतंय. हं. टेक्निकल तर देतच आहे, बट हां. सायकॉलॉजिकल सुद्धा आहे. बिकॉज समोरचा व्यक्ती तुम्हाला काय उद्देशाने, काय इंटेंटनी तुम्हाला तो खडा घालायला सांगतोय. तुम्ही त्याला किती आत्मीयतेने तो तुम्ही त्याला परिधान करताय. हं. हा तिथेच ट्रिगर होणार आहे. करेक्ट. त्याशिवाय तो काम करणार नाही. करणारच नाही. ओके. सर, थँक सो मच. आपण एवढ्या सुंदर गप्पा मारल्यात थँक यू. आणि तुम्ही एवढं लॉजिकली सगळं समजून सांगितलं त्यामुळे जेवढे काही प्रश्न होते माझ्या मनात, आय एम शुअर सबस्क्रायबर्सच्या मनात, हे तुम्ही सगळ्या शंकांचं निरासन केलेलं आहे. सो तुम्ही एवढा वेळ काढून आलात इथे आणि आमच्या पॉडकास्टवर आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की डिस्क्रिप्शनमध्ये सरांचे डिटेल्स दिलेले आहेत. त्यांचं Instagram हँडल दिलेलं आहे. सो तिथेही जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. त्यांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे कोर्सेससुद्धा आहेत. सो न्यूमरोलॉजी शिका. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या डिकोड होतील. अजून छान पद्धतीने तुम्हाला न्यूमरोलॉजी कळेल. सो ते सुद्धा फॉलो करा. Instagram पेजला फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सर, पुन्हा एकदा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक हरिओम. सो मच. थँक यू. धन्यवाद. हरिओम. हरिओम.